नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मारखडे या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पोर्ट्रेट रांगोळी बघणार आहोत. तर फेट्यासाठी लागणारा जो मरून कलर आहे तो आपण इथे तयार करत आहोत. रेड कलर मध्ये ब्ल्यू कलर मिक्स करून घेत आहे. जसा आपल्याला डार्क कलर हवा आहे त्या पद्धतीने हा कलर मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा ग्रीन कलर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळे कलर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा कलर सुद्धा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडासा ब्लॅक कलर आणि ऑरेंज कलर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मरून कलर तयार होईल. याची डार्क शेड तयार करण्यासाठी थोडासा रेड आणि ब्लॅक मिक्स करायचा, म्हणजे याची डार्क शेड तयार होईल. आणि लाईट शेड मिक्स करण्यासाठी याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करायचा, जेणेकरून मरून कलरची लाईट शेड तयार होईल. आणि मैत्रिणींनो, बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते. त्याचं कारण म्हणजे बरीच सारी कामं होती आणि थोडंसं तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ रेग्युलर टाकता आले नाही. त्याच्यासाठी माफ करा. आणि असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा टेस्ट करून बघायची लाईट टू डार्क शेड तयार झाले आहे का. आणि चला तर आता इथे तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओमध्ये की मी फेट्याला तो कलर देऊन घेतलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते तुम्हाला दाखवलेलं नाही. थोडं पोर्शनमध्ये मी शेडिंग करून तुम्हाला दाखवत आहे, पण कलर कसे मिक्स करायचे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर ही जी रांगोळी मी काढलेली आहे ती पूर्णपणे 2.5 फूट एवढी आहे. आणि ही श्री स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी काढण्यासाठी मला जवळपास 15 तास लागलेले आहेत. कारण खूप डिटेलिंग होते याच्यामध्ये आणि मला असं हे जे मी रेफरन्स घेतलं होतं त्याच्यासाठी मला हे मला जवळपास मॅच करणारच बनवायचं होतं. त्याच्यामुळे 15 तास लागलेले आहेत. रोज मी 3-3 तास असे करत जवळपास 15 तास मी हे रांगोळीसाठी मला लागलेला आहे वेळ. आणि ही श्री स्वामी समर्थ महाराजांची पोर्ट्रेट रांगोळी काढताना मला कंटिन्यू व्हिडिओ काढता आले नाहीत, कारण माझा फोकस हा होता की मला परफेक्ट रांगोळी काढायची आहे. त्याच्यासाठी मला कोणताच डिस्टर्बन्स नको होता, म्हणून मी जास्त व्हिडिओ शूट केले नाहीत. पण जेव्हा माझ्या लक्षात येईल त्यावेळेस मी शूट केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला मला थोडंसं दाखवता येईल. तर तुम्हाला अशा पोर्ट्रेट रांगोळ्या बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ हा कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे, खूप साऱ्या ताईंनी कमेंट केले होते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रेड रांगोळीचा व्हिडिओ बनवा. तर याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ तो येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या डिझाईनची बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ महाराजांची 2.5 फुटाची सुंदर रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, हाईप आणि नक्की शेअर करा. धन्यवाद.